शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत अभिनेता गोविंदाला पक्षात घेतलंय। काँग्रेसकडून खासदार राहिलेल्या गोविंदानं राजकारणात तब्बल 15 वर्षांनी पुन्हा एंट्री केली। पण यावेळी शिवसेनेनं गोविंदाला पक्षात घेतलं असलं तरी तिकीट मात्र दिलेलं नाही। गोविंदाचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्याला मुंबईतून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होते। मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत तो फक्त उमेदवार निवडून आणण्याचं काम करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। आणि आता गोविंदा कोणकोणत्या भागात प्रचार करणार आहे याची यादीच समोर आली आहे। महाराष्ट्रात विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे। याच भागातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये महायुतीचा स्टार प्रचारक म्हणून गोविंदा दिसणार आहे। या मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रशांत पडोळे अशी नेते मंडळी उमेदवार म्हणून आहेत। आणि या सगळ्यांच्या प्रचाराची धुरा गोविंदाच्या खांद्यावर असणार आहे। 4, 5 आणि 6 एप्रिलला रामटेक मतदारसंघात, 11 आणि 12 एप्रिलला यवतमाळ मतदारसंघात, तर 15 आणि 16 एप्रिलला हिंगोली मतदारसंघात गोविंदा प्रचार करणार आहेत। याशिवाय बुलढाणा मतदारसंघामध्ये 17 आणि 18 एप्रिलला शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचाही गोविंदा प्रचार करणार आहेत। आता बॉलिवूडचा हीरो नंबर 1 स्टार प्रचारक म्हणूनही नंबर 1 ठरतो का आणि महायुतीचा त्याला किती फायदा होतो हे पाहावं लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा।